आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बा कसला विचार करतोय काय माहिती। त्यातनं तो आदित्य सरांना काही बोलू नये, नाहीतर आदित्य सर उलटून काहीतरी बोलले तर समजच अवघड होईल। आदित्य, दे ओटीचं सामान। गुरुजी, गुरुजी नमस्कार। पारूच्या नावाने देवीची ओटी भरायची। सौभाग्यवती भाऊ, तुमच्या सुनेला सुख समृद्धी लाभो आणि तिच्या रूपाने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहो। गुरुजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। ही माझी सून नाहीये। मला वाटलं तुम्ही मुलाला आणि सुनेला घेऊन देवीच्या दर्शनासाठी आला। आदित्यचं लग्न झालं नाही अजून। ज्या दिवशी माझी सून घरात येईल ना, त्या दिवशी मी तिला आणि आदित्यला घेऊन देवीच्या दर्शनासाठी नक्की येईल। पण आईला मॅडम, ज्या वक्ताला तुमच्या सुनबाई येतील ना, त्या वक्ताला तुम्हा दोघींना मी ह्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन येईन। काय आहे, काही वेळेला माणसांचे गैरसमज होतेत, अशक्य नाती सुद्धा शक्य वाटायला लागतात। हो बरोबर आहे, पण हा असा गैरसमज करून घेण्याआधी त्यांनी मला विचारलं असतं तर बरं झालं असतं ना। वय आणि तसंही आदित्यची बायको ही माझ्या पसंतीची आणि किर्लोस्कर घराण्याला शोभेल अशीच असेल असं वचन मला आदित्यने आधीच दिले। वय ना। चला निघूया। प्रिया, मे आय कम इन? आदित्य दादा या ना। प्रीतम कुठे आहे? प्रीतम काय बोल ना। अरे काही नाही, तू उद्याची मीटिंग हँडल करशील का? हां, मला ॲक्च्युली दुसरं काम आहे। चालेल ना? आदित्य दादा, कसं झालं तुमचं दर्शन? काय रे, काय प्रॉब्लेम आहे का? बरा आहेस ना तू? मंदिरात काय प्रॉब्लेम झालाय का? नाही, काही नाही। काय नाही, तुझा चेहरा सांगतोय सगळं। आणि आता प्रियाने जेव्हा तुला विचारलं मंदिरात काय झालं, तेव्हा पण शांत उभा राहिलास। सॉरी। हे बघा आदित्य दादा, तुम्ही जर सांगितलंच नाही तर आम्हाला कसं कळणार आहे? आणि आम्हाला जर कळलंच नाही तर आम्ही तुमची मदत तरी कशी करणार? ऍक्च्युली
म्हणजे मी गोष्टी जितक्या सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतोय त्या अजूनच किचकट होत चालल्या त्या. मारुती मामा तर पारूला घरात ठेवून गेला तयार नाहीये. काय? म्हणतात की पारूचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं तिच्यावर प्रेम आहे, ती तुमची बायको आहे, तर तिला घेऊन जा तुमच्या घरी. असं कसं घेऊन येऊयात तिला आपल्या घरी? म्हणजे माझी तीच इच्छा आहे, पण आईला काय सांगतो असं एकदम नाही वाटत. मारुती मामा कधी तयार होतील आमच्या लग्नासाठी? हे बघा आदित्य दादा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आत्ता आपल्यासाठी फक्त आईंनी तुमचं नातं स्वीकारणं जास्त महत्वाचं आहे. मग मारुती मामा पण स्वीकारतीलच. आई प्रिया, आई पारूला इतक्या सहजासहजी नाही स्वीकारणार. एक्झॅक्टली. प्रिया, तुला माहितीये ना आईच्या तिच्या सुनेकडून किती अपेक्षा आहेत. म्हणजे नुसता विषय जरी निघाला ना तरी ती खूप क्लिअर असते, ठाम असते. आता आई मंदिरात केवढं ऐकवलं तिने. बघा आदित्य दादा, कधी ना कधी आपल्याला आईंची परमिशन घ्यावीच लागणार आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आईंचा पारूवर किती जीव आहे. त्यामुळे मला नाही वाटत की आई पारूला नकार देते. शिवाय पारूने किती वेळा स्वतःचा जीव या घरासाठी धोक्यात घातला. आईंचं मत कधी ना कधी बदलेलच. आणि एकदा का आई या लग्नासाठी तयार झाल्या ना की मग आपण मारुती मामांना पण समजावूया. कसं आई समोर कसा हा विषय काढायचा मला खरंच काहीच कळतच नाही यार. ब्लँक होतो. एक मिनिट, म्हणजे मी जर आईकडे गेलो, याचं भंकस मध्ये आईला सुचवलं की पारू तुझ्यासाठी योग्य आहे म्हणून, तर आपल्याला आईचं रिॲक्शन बघता येईल ना, आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येईल. हो ऍक्च्युली मला पण पटतंय हे. नाही मला हे सगळं म्हणजे खूप रिस्की वाटतंय. जर करायचंच असेल तर थोडं सांभाळून करायला पाहिजे. अरे इतक्या डीप जायचंच नाही रे, फक्त आईच्या फिलिंग्स काय ते जाणून घ्यायचं एवढंच. ठीक आहे. म्हणजे तुला जर गॅरंटी आहे आणि असं वाटत असेल तर ट्राय करायला काही हरकत नाही.